डेअरिंग. मला तर खूप मजा आली. भारतात स्वातंत्र्य कार्याची खंबीर सुरुवात सावरकरांनी केली, पण त्यांना आता त्यांचं कार्य वाढवायचं होतं. त्याला इंटरनॅशनल लेवलवर न्यायचं होतं. भारताला स्वातंत्र्य हवंय हे साऱ्या जगाला कळावं अशी त्यांची इच्छा होती. म्हणून आता त्यांना लंडनला जायचं होतं. तिथे जाऊन त्यांना इतर देशांच्या तरुणांना स्वतःच्या कार्यात सामील करायचं होतं. शस्त्र जमवायची होती, बॉम्ब बनवायची कृती मिळवायची होती. म्हणून लोकमान्य टिळक आणि शिवराम पंत परांजपे यांच्या मदतीने लंडनमध्ये अभ्यासासाठी जाणाऱ्या भारतीय तरुणांसाठी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी सुरू केलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवली आणि सावरकर सर्वांचा निरोप घेऊन लंडनला निघाले. आपला 1.5 वर्षांचा मुलगा प्रभाकर, पत्नी यमुना, येसूवहिनी, बाबाळा, बाळ यांची पुन्हा भेट होईल का हा विचार त्यांच्या मनात आला. मी माझ्या मातृभूमीला सुखरूप परत येईन का या विचारांनी ते काही काळ अस्वस्थ राहिले. पण थोड्याच अवधीत त्यांनी आपली अस्वस्थता झटकली आणि आपल्या कार्याला सुरुवात केली. प्रवासात असताना बोटीवर अनेक भारतीय आणि शीख तरुण घरच्या आठवणीने व्याकुळ झाले होते. तेव्हा सावरकरांनी त्यांना गुरु गोविंद सिंग यांची आठवण करून दिली. ते म्हणाले, आईची आठवण ही येणारच, पण आपल्या आईची आई म्हणजे आपली भारत माता, तिची आठवण यायला हवी. आत्ता ती पारतंत्र्यात असताना भारत मातेच्या उद्धाराचाच विचार आपल्या मनात हवा. यावरच लिहिलेलं एक सुंदर प्रेमगीत आपण आता ऐकणार आहोत. हे गीत सावरकरांनी लंडनमध्ये झालेल्या एका समारंभासाठी लिहिलं होतं. सावरकरांचं देशावर खरोखरच इतकं प्रेम होतं की त्यांना हा हिंदुस्थान हाच आपला प्रियकर वाटायचा. चला तर मग ऐकूया सकल जगामध्ये छान आमुचा प्रियकर हिंदुस्थान. सकल जगामध्ये छान आमुचा प्रियकर हिंदुस्थान. सकल जगामध्ये छान आमुचा प्रियकर हिंदुस्थान. जन्मले शिवाजीच्या